मित्रो नमस्कार, मी दीपक कुलकर्णी. मित्रो, आजचा आपला जो व्हिडिओ राहणार आहे तो काही महावितरणशी निगडीत नसून आज आपण बांधकाम कामगारांच्या बाबतीत एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्र हो, हे लक्षात घ्या, बांधकाम म्हणजे घर, तर अन्न वस्त्र निवारा, वीज, आरोग्य आणि शिक्षण ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. तर आपण विजेमध्ये येतो. तर आजचा जो विषय राहणार आहे तर निवारा ह्यामध्ये आज आपण जो विषय निवडलेला आहे तर हा निवारा ह्याच्यातला आहे. म्हणजे घर बांधण्यासाठी सर्व लाईन स्टाफला घर बांधण्यासाठी तर त्रास होतोच आहे, किंवा घरांचा अनुभव जो मला आला मला जो त्रास झाला तो इतरांना होऊ नये. म्हणजे काय, स्वअनुभव हाच खरा मार्गदर्शक. स्वअनुभव हाच खरा मार्गदर्शक म्हणजे काय, स्वतःला सोसावलेला त्रास दुसऱ्याच्या वाटेला येऊ नये हीच खरी माणुसकी. स्वतःला सोसलेला त्रास दुसऱ्याच्या वाटेला येऊ नये म्हणजे हीच खरी माणुसकी. तर आजचा जो आपला विषय आहे बांधकामा संदर्भात असून, एक बांधकाम करत असताना, घराचे बांधकाम करत असताना सर्व जणांना नक्कीच त्रास होतो. तर आपल्याला त्रास होऊ नये, किंवा अरे आपल्याला त्रास झाला तरी आपल्या दुसऱ्या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून हा व्हिडिओ बनवला. व माझ्या भावानी पण एक चांगली कामगिरी केली आहे की एक वेबसाईट बनवण्याचा एक निर्णय घेतला आम्ही सर्वांनी, आणि वेबसाईटच्या संदर्भातच हा व्हिडिओ तयार करण्याचा मी प्रयत्न करतोय. तरी सर्वांनी काळजीपूर्वक बघावे. तर मित्र, घर म्हणजे केवळ पत्ता नाही. घर म्हणजे केवळ पत्ता नाही, तर जगातील सर्व संकटापासून दूर मिळणारा हक्काचा निवारा आहे. आयुष्यात कितीही प्रवास केला तरी शेवटी मनाला शांतता मिळते ती फक्त स्वतःच्या घरातच. आयुष्यात कितीही प्रवास केला तरी शेवटी मनाला शांतता मिळते ती शेवटी स्वतःच्या घरातच. अन्न देते जगण्याचे बळ, वस्त्र देते शरीराला सन्मान, पण निवारा देतो आयुष्यातील खरी स्थिरता आणि कुटुंबाला हक्काची ओळख. निवारा काय देते? खरी स्थिरता आणि कुटुंबाला हक्काची ओळख. त्यामुळे मित्र हो, माझ्या भावानी आणि मी मिळून घराचा अनुभव थोडाफार आहेच आहे. आणि भाऊ हा वेबसाईट सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे आम्ही एक वेगळी लिंक तयार केलेली आहे आणि कामगारांच्या बाबतीत डाटा गोळा करण्याचं एक काम चालू केलेलं आहे. तर भाऊ पण तिकडे प्रयत्न करतोच आहे. तर आपण एक नॉर्मल एक व्हिडिओ बनवू की कामगारांच्या बाबतीत सर्व कामगारांना फायदा होईल आणि आपल्या लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांना सुद्धा, किंवा ऑपरेटर किंवा महावितरण कर्मचारी सुद्धा जे आहेत त्यांना सुद्धा फायदा होईल अशा प्रकारचा एक वेगळा टॉपिक, म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजांमध्ये निवारा हा टॉपिक आज मी इथं घेऊन आपल्या समोर आलेलो आहे. तर मित्र, नीट व्हिडिओ बघा. कामगार नाका एक वेबसाईट भावाने बनवली, कामगार नाका बनवून. तर कामगार नाका, दुसरं कामगार पोर्टल पण आपल्याला म्हणता येईल, पण कामगार नाका म्हणजे कामगारांसाठी बांधकाम. इथं पुढे लिहिलंय मी, बांधकाम कामगार. आजचा विषय आपला निवारा ह्या शब्दात आहे. तर बांधकाम कामगार जे आहेत, म्हणजे आपल्याला संपर्क व्यवस्थित व्हावा, वेळोवेळी आपल्याला सर्व मदतीला यावेत, ह्यासाठी आपण आज व्हिडिओ बनवला की बांधकाम करताना काही त्रास होऊ नये. पेंटर, वेल्डर, फर्निचरवाला असे वेगवेगळ्या लोकांचा डाटा आपल्याला वेळोवेळी मिळावा ह्यासाठी वेबसाईट तयार करण्याचं काम चालू आहे. तर मित्र बघा, वेबसाईटचं नाव मी इथं लिहिलंय, पहिलंच लिहिलंय वेबसाईट कामगार नाका KAMGARNAKA.com. ही भावानी बनवलेली वेबसाईट आहे, कामगार नाका.com. काम त्याचं चालू आहे, युद्ध पातळीवर काम चालू आहे. म्हणजे कोण वेल्डर आहे, कोण RCC बांधकाम करतं, कोण वीट बांधकाम करतं, त्याची माहिती त्याच्यात आपल्याला भरायची आहे आणि ते त्या वेबसाईटमध्ये सांगितलेलं आहे. तर दुसरी गोष्ट लिहिलेली नोंदणी ह्याचा अर्थ काय, आपले जेवढे लाईन स्टाफ आहेत किंवा ऑपरेटर बांधव आहेत सगळ्यांनी विनंती आहे की आपल्या ओळखीचे जेवढे लोक आहेत, समजा कोणी RCC काम करतं, कोणी प्लंबर आहे, कोणी इलेक्ट्रिशियन आहे, कोणी आर्किटेक्चर आहे, कोणी सिव्हिल इंजिनियर आहे, कोणी ना कोणतरी ओळखीचं असतं सगळ्यांना, त्यांना सर्वांना ही लिंक पाठवावी असं माझी विनंती आहे. जेणेकरून काय होईल, त्यांचा फॉर्म भरला जाईल
आणि त्याचा डाटा ह्या वेबसाईटमध्ये आपल्याला फीड करता येईल. लिंक पाठवल्याने काय होईल की त्यांना पण वेळेवर काम मिळेल आणि आपल्यालाही म्हणजे देवाणघेवाण करण्यास सोपं जाईल. त्यासाठी सर्व कामगारांसाठी बनवण्याचा उद्देश हाच होता की नोंदणी म्हणजे कामगारांची नोंदणी बरं का, कंझ्युमरची नोंदणी नाही. ह्या वेबसाईटमध्ये सध्या कामगारांची नोंदणी करायची आहे आपल्याला. तर त्या नोंदणीमध्ये एक कामाचा प्रकार लिहिलेला आहे. तर जे कामाचे प्रकार आपले जेवढे ओळखीचे आहेत त्यांना ही लिंक पाठवावी, एवढंच ह्या व्हिडिओचा उद्देश आहे. तर बघा नोंदणी मी इथे लिहिलेलं आहे. तर काय केलंय भावानी, गुगल फॉर्म बनवलाय नोंदणीमध्ये. गुगल फॉर्मची लिंक आहे त्याच्यामध्ये, लिंक लिहिलंय पुढे मी. तर मग तो भरणं गरजेचं आहे बघा मित्र. तो जोपर्यंत आपण भरणार नाही तोपर्यंत आपल्याला वेबसाईट तयार करता येणार. तर बघा नोंदणी करणं गरजेचं आहे. बांधकाम कामगाराचे जे लोक आहेत, मला वाटते 27-28 प्रकारचे काम आहेत. आर्किटेक्चर आहे, वेल्डर आहे, फिटर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, प्लंबर आहे, फर्निचर आहे, फॅशन डिझायनर आहे किंवा डिझायनर आर्किटेक्चर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं, फरशीवाला आहे, टाईलवाला आहे, असे वेगवेगळे 29 ते 30 प्रकारची कामं, म्हणजे 30 प्रकारच्या कामामधून गेल्यावरच घर बांधता येतं, हे लक्षात ठेवा मित्र हो. आणि ती सगळी लिस्ट आपल्या ह्या गुगल फॉर्म मध्ये लोड केलेली आहे. तर ही लिंक म्हणजे ही लोड करण्याचा इलेक्ट्रिशियन आहे, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे. तर ही लिंक आपले जेवढे बंधू आहेत ना किंवा प्लंबर असतो कोणाच्या ओळखीचा, त्यांना पाठवून द्या, जेणेकरून काय होईल, तो फॉर्म भरेल आणि आपल्याला इथे नोंदणी करताना तो कोणाला प्लंबर पाहिजे तर त्याचा नंबर आपल्याला मिळेल, मोबाईल नंबर वगैरे, काम सोपं होईल. आपला उद्देश काय आहे की सर्व कर्मचाऱ्यांना काम सोपं जावं, प्लंबरचा नंबर माहिती व्हावा, इलेक्ट्रिशियनचा नंबर माहिती व्हावा, त्यासाठी ही लिंक बनवली भावानी मी. तर नोंदणीची एक लिंक मी पण ग्रुपवर सोडतोच आहे, व्हॉट्सअप ग्रुपवर, आपल्या सगळ्या ग्रुपवर तर भेटेल. आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकण्याचा मी प्रयत्न करणार आणि टाकेलच नोंदणीची लिंक. तर ही नोंदणी म्हणजे बांधकाम कामगारांसाठी नोंदणी करण्यासाठीची लिंक आहे. सर्वांनी जर नोंदणी केली तर आपल्याला फाइंड करायला किंवा सोपं जाईल, किंवा पुढचं आपल्याला घर बांधायची वेळ आली किंवा इलेक्ट्रिशियनची गरज पडली तर आपल्याला फाइंड करायला सोपं जाणार आहे. कोणत्या गावात कोण किती बांधकाम कामगार आहेत, किती प्लंबर आहेत, किती इलेक्ट्रिशियन आहेत, ह्याची माहिती आपल्याला मिळेल. तर नोंदणी एक दुसरा कॉलम महत्वाचा, अतिशय महत्वाचा, सध्या हा कॉलम अतिशय महत्वाचा आहे. सर्व कामगार आणि बांधकाम कामगारांनी नोंदणी करणे वेबसाईटवर, लिंकवर, किंवा गुगल फॉर्मची एक लिंक आहे, साधं नाव वगैरे आहे, गाव, पत्ता, मोबाईल नंबर, असं ते बनवलेलं आहे. तिसरं म्हणजे सदर व्हिडिओ हा फक्त बांधकाम कामगारासाठी आहे. आज काही कोणताही महावितरणचा व्हिडिओ नाही किंवा कोणताच नाही, हा साधा व्हिडिओ आज बनवला आहे. अन्न वस्त्र निवारा ह्या बाबतीत आजचा महत्वाचा व्हिडिओ सांगण्याचा इथे प्रयत्न. चौथा पॉइंट, ह्या वेबसाईटवर त्याच्या बाबतीत काही युट्यूबचं चॅनल पण आहे, फेसबुकचं चॅनल पण आहे आणि इंस्टाग्राम पण आहे. इंस्टाग्रामचं चॅनल पण आहे. त्याच्यावर वेळोवेळी ते किंवा फॉलो करा किंवा सबस्क्राईब करा. हे युट्यूबचं चॅनल पण, त्या युट्यूबचं चॅनल बहुतेक कामगार नाकाड च्या नावानेच आहे, पण युट्यूबचं चॅनल पण नक्कीच बनवलेलं आहे. तर ते पण आपण सबस्क्राईब करावे, जेणेकरून काय होईल, कोणतेही कामगार त्याच्यावर संपर्कात आले, त्यांनी जर सबस्क्राईब केलं तर त्यांना काय काय चाललंय मार्केटमध्ये हे समजेल. आणि काय वेळोवेळी त्याच्यावर फर्निचरची काही ऍडव्हर्टाईज किंवा घराचं काही चेंजेस, कसं या पद्धतीचं घर कसं आहे, ह्या पद्धतीचं घर कसं आहे, तर हे पण आपल्याला त्याच्यावर टाकता येतील. तर तिन्ही म्हणजे वेबसाईटवर तिन्ही लिंक अवेलेबल आहेत. एक युट्यूबची लिंक आहे, फेसबुकची लिंक आहे आणि इंस्टाग्रामची पण त्याच्यावर लिंक आहे. तर तिन्ही सबस्क्राईब करावं अशी माझी विनंती आहे. पुढे पाचवा कॉलम, बांधकाम कामगारांसाठी घरच्या घरी काम मिळावं. ह्याचा उद्देश काय आहे, बांधकाम कामगारांसाठी म्हणजे आपल्याला एक तर शोधावं लागू नये आणि त्यांनाही घरच्या घरी कामगार नाका वेबसाईटच नाव आहे, म्हणजे कुठे ते फिरायला जातात, नाक्यावर जातात, ते जाऊ नये आणि त्यांना घरच्या घरी आपला फोन आला की घरच्या घरी काम मिळावं. ह्या वेबसाईटचा मुख्य उद्देश कामगारांना लवकर ट्रेस आउट करून काम मिळावं, रोजच्या रोज काम मिळावं. इथं रोजच्या रोज शब्द डेली लिहितो, म्हणजे त्यांना डेली काम, पेंटर वगैरे जे काय आहेत आपले 29 किंवा 30 प्रकारचे जे डेसिग्नेशन आहेत, प्रकार आहेत कामाचे, बांधकाम कामगार, ते डेली त्यांना काम मिळावं, हाच वेबसाईटचा उद्देश आपल्याला इथं सांगायचा होता. आणि सदर युट्यूब चॅनलला सर्वजणांनी सबस्क्राईब करावं अशी नम्र विनंती. आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, निवारा म्हणजे घर बांधणं हे सर्वांचं स्वप्न असतं, पण आपण स्वप्न हे
होईल तेवढं कमी, किंवा तुम्ही मलाही विचारू शकता काय घर कशा पद्धतीने बांधायचं, मी पण त्याच्यातून गेलोय, तर तुम्ही पण मला कॉन्टॅक्ट करा आणि होईल तेवढं कमी आपल्याला जो त्रास होईल हे आपण करण्याचा प्रयत्न करतो. आणि माझे इतरही व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. महावितरण संदर्भात मी अतिशय महत्वाची माहिती त्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. माझं फेसबुकचा पेज पण आहे, दीपक कुलकर्णी कनेक्ट. कालही मी त्याच्यावर बरेचसे व्हिडिओ अपलोड केले, तरी त्या पण पेज बघा, आपल्याला फायदा होईल. नक्कीच सर्वांना फायदा होईल एवढंच मी बोलतो. आणि कामगार नाका, बांधकाम कामगारांसाठी हा जो वेगळा विषय होता तो हा इथं संपवतो आणि 2 शब्द माझे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.